हेलो हेलो हेलो।
केला गेलं तर पडले हा देखील एक पॉवर हाऊस आहे. अंडर-22 फॉर्मॅट मध्ये एक नामवंत संघ म्हणून या संघाची ओळख आहे. असा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन 11 पोसरी विपक्ष पडले अशी लढत अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. उंबरलीचे जय शेठ भोईर यांची देखील उपस्थिती लाभली आहे. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल दादा आपण मुख्य मंचकावरती यायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये सोहम पडले संघाकडून. दोन षटकांमध्ये 17 झालेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोलटप्प्याचा बॉल विकेट. फलंदाज बाद झालेत. 5वा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम अर्जुन 11 पोसरी संघाला. फलंदाज विजय चिकळी इथे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विजयच्या पाठोपाठ मनीष चिकळी समाप्त झाली आहे. मनीष बॅक टू दी पवेलियन. असताना टीम अर्जुन 11 पोसरी संघाने हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता. क्रॉस पॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट मात्र डॉट बॉल ची समाप्ती होती. धावफलक स्थिर स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. 17 आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टेलेंडर्सला आता सुरुवात झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला 17 पाहायला मिळेल. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहे. याच दरम्यान आमचे जितू शेठ पाटील आणि शेठ केने योगेश शेठ पाटील यांचे जवळचे मित्र अर्थातच जय शेठ भोईर जे उंबरली गावचे उद्योजक आहेत त्यांची उपस्थिती इथे लाभली आहे. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला पळवलाय. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट झाली आहे धाव 1 आणि धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती. उंबरली गावचे आमचे जय भोईर यांची उपस्थिती इथे लाभली आहे. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या समवेत राहुल शेठ यांची देखील उपस्थिती इथे लाभली आहे. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय मात्र डीप मध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. पडले संघाने संपूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलंय. निर्विवाद वर्चस्व ज्याला आपण म्हणतो अगदी तेच पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावर आपल्याला एका धावेने पुढे सरसवत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 20 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर सोहम पाहायला मिळत आहे ज्या सोहमने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. मिड ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल कॅचची संधी कॅच झाली आहे ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेत बाद. 6वा धक्का बसतोय मैदानावर 21 या आकड्यावरती टीम अर्जुन 11 भोसरी संघाला. खेळत असताना पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील जय. तन्मयच्या मार्फत फुलटॉस बॉल जरूर होता आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस एक धावा टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील मिस्टेक स्ट्रोक जरूर होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. मिस्टेक झाली आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. साहिल भोईर पिसवली यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. भोसरी विपक्ष पडले अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यापुढील मॅच तिसरा आपल्याला सामना पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील मोहने विपक्ष पिसवली. चौथ्या मॅच मध्ये देसाई विपक्ष दावडी. पाचवी मॅच एसएनसीसी सोनारपाडा विपक्ष रंजनोली आणि 6वी मॅच उंबारली विपक्ष उंबारडे. आणि इथे विकेटचं पतन झालेलं आहे. 1+ विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना अर्जुन 11 भोसरी संघाला. गड्यांच्या मोबदल्यामध्ये आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थ्रू आणि यावेळेस कलेक्शन देखील जबरदस्त कंप्लीट झालं. धावा 2 आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावर आपण पाहू शकतो. यावेळेस स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतोय डीप मध्ये. फिल्डर मात्र त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक झाली आणि बॉल सीमा पलीकडे गेलाय. वाईट डिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून काउस कॉर्नरला क्लिअर करत चौकार आलाय. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 32 आणि 33 धावेचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे.
टीम अर्जुन 11 पोसरी संघासमोर. दक्ष आणि सुजल ही सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल टीम पडले संघाकडून. तर दुसरीकडे अर्जुन 11 पोसरी संघाकडून गोलंदाजी करत असताना अजय पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहू शकतो. डीप मध्ये लॉंग ऑफ, इनसाइड द सर्कल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, पायडिश मिड ऑन. एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. मिड ऑफ संपूर्णपणाने वेकेंट आहे. खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आहे. मिड ऑन खाली, त्यामुळे खेळाडू आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फिल्डिंगची विवरचना आपल्याला पाहायला मिळते की फुल लेनचे बॉल हाताळण्याचा प्रयत्न किंबहुना शॉर्टर वनचा वापर करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, यात शंका नाहीये. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिल्या षटकामध्ये अजय आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फिल्डर असतील डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉल यावेळेस व्हाईट बॉल. 3 धावा धावफलकावरती आड आपल्याला पाहायला मिळतील. 1 धावा आड आणि टीमची टोटल 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानावरती. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे या षटकामध्ये. बॅटची एज आणि यस कॉट बिहाइंड द विकेट. जबरदस्त कॅचिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतील मच. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम पडले संघाला. 3 या आकड्यावरती. दक्षिण खेळी समाप्त. मात्र आता मीत 3ऱ्या क्रमांकावरती चाललेले आहेत. आघाडीचे फलंदाज आहेत 3ऱ्या क्रमांकावर. मीत स्ट्रायकिंग एंडवर. कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब. पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर जोपर्यंत फील्ड करतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. आणि बघता बघता 4थ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट होतील. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. यावेळेस आपटी बार पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 8 या आकड्यावरती. जशी ओव्हर समाप्त होईल तसा आपण एक विशेष शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. उंबरली गावचे यशजी भोईर यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. जितूदादा पाटील आणि दादा केणे, योगेश दादा पाटील या 3 आणि या तिघांच्या माध्यमातून आपण विशेष सन्मान करणार आहोत यश शेठ भोईर यांचं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. मोहने संघ टीम संपूर्ण उपस्थित दाखवायची आहे. मोहने संघ. यावेळेस विकेट. अजून एक धक्का बसतोय पडले संघाला. बॅटरची खेळी समाप्त होत असताना विकेटचं पतन झालंय. फलंदाज गमावलाय. दुसरा बॅटिंग करत असताना टीम पडले संघाने. फलंदाज मीत
आपण जय शेठ भोईर यांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. जितू दादा पाटील, अनिश दादा केणे, योगेश दादा पाटील या तीन आणि तिघांच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करणार आहोत. ब्रदर्स ग्रुप अँड कंपनी यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. जय दादा भोईर यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय मुख्य मंचकावरती. जय दादा भोईर जे उंबरली गावचे आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. कॅमेरा रोल करायचे यानंतर ही विनंती आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. कॅमेरा रोल कर कॅमेरामॅन आमच्या मुख्य मंचकावरती जिथे आपण शुभ सन्मान करतोय. जय दादा भोईर यांचं जे उंबरली गावचे आहेत, जितू दादा, अनिश दादा, योगेश दादा यांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि मित्रांनी बोलवलं तर मित्रासाठी ते इथे उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा यथोचित शुभ सन्मान केला जातोय. ब्रदर्स चषक 20-25च्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 10. चला स्पीडअप करा प्लीज. स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम लवकरात लवकर स्पीडअप करायचंय ही विनंती असेल. वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. अठरा चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळतंय. प्रसाद पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 प्रसादच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर झाली. एक चौकार तो देखील धावून पळाले. राहुलजी पाटील उंबारलीचे त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. उंबारली गावचे राहुलजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करतोय. जितू दादा यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. मोहणे संघ आपण लवकरात लवकर संपूर्ण स्क्वॉड उपस्थित राहायचंय. मोहणे यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 10 या आकड्यावर 17 बॉल 23 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण असेल टीम पडले संघाला. प्रसाद गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल सलगचे 2 चेंडू डॉट आहेत. आणि धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी अजूनही गरज आहे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 33 धावांचं लक्ष असताना 16 बॉल 23 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. टीम पडले गावाला विजयासाठी. चला आपण टॉस साठी येऊया. मोहणे आणि पिसवली दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा. मोहणे पिसवली चला दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. लवे पावशे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. थोडेसे फिल्डर स्किट झाले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15 बॉल 21 धावांची आवश्यकता विजयाचं समीकरण असेल. मोहने संघ चला कॅप्टनला टॉस साठी पाठवा. पंधरा बॉल आणि 21 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलक पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती.
समीकरण 14 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता असेल. यावेळी चेंडू हवेमध्ये जरूर आहे. कीपरच्या मार्फत झाली मिस्टेक. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 7 5 और ताज मिसफील्डच्या आधारे ह्या कंप्लीट झाल्या धावा 3 आणि धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 13 बॉल लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 12 धाब्यांची गरज. 13 बॉल 12 असं समीकरण पाहायला मिळतोय. पिसली संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल. बॅटची इनर एज. फाईन लेग मध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. आता समीकरण 12 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. पडले संघाला हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 12 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता आहे. बारा चेंडू विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. तीस आकड्यावरती 12 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला वळवला. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. षटकार या मॅचची हवा काढणारा. सामना जिंकलाय टीम पडले संघाने. हार्दिक अभिनंदन टीम पडले गाव. आडलकाने टपलक टीम ओसरी.